काय माहिती काय बसलं जागा मानणार काही तुझं काय करणार नाही गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं उपोषण केलं त्याच्यानंतर आम्ही स्वतः मंत्रालयावर गेलो लेटर सुद्धा आलं सर मग आपल्या ऑफिसमध्ये लेटर गेलं तरी आम्हाला पुढची काय करायला काय होतं पुढे बघत आता योग्य तुमचं आधी येते बघा आता निवेदन कसं आहे ते बघू निवेदन नाही आलं तर केशी करू करा की काय आमच्या मुलांचं काय 4-5 वर्ष झाली तेच चाललंय लोकशाहीच्या मार्गाने चाललो की नाही आतापर्यंत लोकशाहीच्याच मार्गाने नाही लोकशाही ठेवलीच नाही हो हुकुमशाही ठेवली आहे आम्हाला पक्षाची काही देणं घेणं पडलेली नाही कोणी काही केलेलं नाही जनतेचा जरी विचार करा ना तुम्ही हा स्वतःचाच विचार करता प्रत्येक टायमाला निवडलं घटपटाच्या मारला आम्हाला 1,70,000 1,70,000 दिले हा कामगारांना धंदा नाही 1,70,000 बसलं जागा मानणार नाही तुझं काय करणार नाही आम्हाला काय पाहिजे आम्हाला पण नाही उपाशी राहून एवढं चालत आम्हालाही समजतं परंतु सगळे मोठे मोठे सगळे नेते असतात अशा मनातील तशी घोषणा करून टाकायची आमचा पण अंक असतो मला ऐकून घ्या मग मी तुमचं पूर्ण ऐकलं मग माझं बोला असं नाही करत सिस्टम आहे मी म्हातारा धरून काही कामं करतो सिस्टम आहे पद्धत असते आंदोलनाची लोकशाही सगळ्या गोष्टी पद्धत आहे आपल्या मनात येईल आपण केलं असं काय होतं आम्हाला काही आनंद वाटणार त्या गुन्हे दाखल बिलकुल वाटू शकत समजदारपणे करायचं त्याला प्रोसिजर असतो त्याला अर्ज असतो त्याला आम्ही तुम्हाला बोलवतो एक अर्जाची कॉपी इकडे जातो असं आपल्या मनात वाट बघतो तिथून उत्तर काय येईल त्याच्या पुढची प्रोसेस प्रत्येक गावामध्ये ते पण विषय दादा माझा प्रश्न माझ्याशी बोला मी माझा विषय बोलतो वोटिंग लावलेलं नाही चुकीची गोष्ट आहे आमदार साहेब प्रत्येक गोष्टीला प्रोसिजर असते प्रत्येक गोष्टीला काहीतरी अपील असतं असं मनात
लक्षात येईल ताई असं एवढ्या महिलांमध्ये परत काय करायचं विचारपूर्वक घरपट्टी आमचा विषय कोणाचा विषय त्यांचा विषय 2 मिनिटं थांबा इलिगल पण काय करणार जे काय करतो बरोबर आहे. आंदोलनाचे 9 दिवस उपोषण केलं तर आम्ही उपास पाहिजे. त्याच्यानंतर फीडबॅक घ्यायला आम्ही स्वतः मंत्रालयावर गेलो. रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही ते मंत्रालयात फीडबॅक घेतला. मुख्यमंत्र्यांकडून लेटर सुद्धा आपलं आलं. लेटर येऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो आणि आम्ही काय सांगितलं होतं आमचा भरायचा मग मालमत्ता कर कमी करायच्या ऐवजी शासनाला मग ते दंड लावले आमच्यावर. माझ्या घरात पण सगळे आजारी माणसं आहेत. माझाही आवाज बसलाय काय डॉक्टर जाऊन सुई घेऊन आले आणि आम्हाला काय वाटतं जर एवढा त्रास होणार आहे उद्याही मारायचं आम्हाला आजही मारायचं. आज जो त्रास आम्हाला होतोय तो उद्या आमच्या मुलालाही पण होणार आहे. सर दरवर्षी या आंदोलनं काढा सर समजत नाही का छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लेटर पण तिथं दिला. तो लेटर तिथं वाचला तेव्हा आम्ही सोडून घरी आलो. परत आलो नव्हतं सोडून घरी आलो. गांधी मैदानात असं नाही ना सगळे मार्ग झाले आमचे. काहीच केलं नाही सर. जर आमच्या मनाचं समाधान नाही झालं काय व्हायचं ते आज एवढं सांगतो. पण आमच्या पण माझं समजलं पाहिजे ना. त्याला पर्याय सांगतोय तुम्हाला समजून आम्हाला न्याय मिळावा. तुम्ही बोलायचं तुम्ही बोला बरोबर आहे कायदेशीर आहे कुठं तरी आहे ना असं चालणार नाही. तुम्ही जर असं मनात येईल आणि तुम्ही 5-25 महिला घेतल्या आणि रस्ता रोको केला असं नाही. रस्ता रोको फक्त ते देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी चालू असतो कुठलाही रस्ता आपल्या मनातील म्हणून आपण रस्त्यावर उभं. तुम्हाला जर रस्ता रोको करायचा होता तर तुम्ही आधी 15 दिवस नोटीस द्यायला पाहिजे आणि असंच आंदोलन करणार आहे. आपल्या हातात माईक आला तुम्ही सांगता दादा इथून जायचं नाही गार्डन वाटला करा तुम्ही तुमच्यावर लावून देत नव्हते तर दुसरं काय जाणार त्याला पर्याय करायचा होता. तुम्ही सांगता मग हेच होर्डिंग करणार तो लावून देता मला हे आता हे लावले त्यांना विचारा ना मला काय मग तुम्ही